नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण ऍक्टिव्हिटी बघणार आहोत. तर ऍक्टिव्हिटी काय आहे आपली बघा. कंप्लीट द टेबल. हे दोन टेबल कंप्लीट करायचे आपल्याला टू गेट ऑर्डर पेअर साठी. आणि मग ह्या ऑर्डर पेअरचा वापर करून आपण ग्राफ ड्रॉ करतो, ते आपण बघितलेलं आहे. तर ही ऍक्टिव्हिटी क्लास 10 मॅथ महाराष्ट्र बोर्डचं जे टेक्स्ट बुक आहे त्यावरचा पेज नंबर 8 वर दिलेली ही ऍक्टिव्हिटी आहे. कारण की प्रत्येक पेजवरच ऍक्टिव्हिटी असेल, सॉल्व एक्झाम्पल असेल किंवा जे कम्प्लीट द फिल इन द ब्लँक्स वाले एक्झाम्पल असेल, ते पण इम्पॉर्टंट असतात एक्झाम साठी. ओके मित्रांनो, प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट ते आहेच इम्पॉर्टंट, पण ऍक्टिव्हिटी असेल त्या पण इम्पॉर्टंट असतात. चला बघूया आपण ऍक्टिव्हिटी. पहिले काय दिलेलं आहे बघा आपल्याला, x मायनस वाय इक्वल टू 1 हे इक्वेशन दिलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला काय करायचंय, x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहे आणि नंतर ते ऑर्डर पेअर लिहायचे. चला, तर यामध्ये काय बघा, आपल्याला x इथं बघा दिलेला आहे 0, ऑलरेडी दिलेला आहे 0. मग बाकीचे काढायचे आपल्याला. तर मग आपल्याकडे काय बघा, x मायनस वाय इक्वल टू 1 हे इक्वेशन आहे. ते त्यामध्ये x ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली किती, 0. बघा 0 मायनस वाय इक्वल टू 1. 0 मायनस वाय किती येणार इथं, मायनस वाय इक्वल टू 1. आता y इक्वल टू किती येणार, हे मायनस आहे दोन्ही साईडला इकडे जाणार असं -1. y इक्वल टू -1 इथं आला किती आपला -1. ओके, फर्स्ट ऑर्डर पेअर काय झाली आपली, 0 -1. x किती आहे 0, y किती आहे -1. ओके मित्रांनो, इथपर्यंत कळलं. अशाच प्रकारे आपल्याला एक्झामला येतं, हे टेबल दिलेलं असतं आणि ते आपल्याला फिल करायचं असतं फक्त बघ. ओके, चला दुसरं काय बघा, x मायनस वाय इक्वल टू 1 हेच इक्वेशन आहे. यामध्ये आता यावेळेस त्यांनी y 0 दिलेला आहे, तर मग x मायनस वाय किती दिलेला आहे 0, पुट करायचं 0 इक्वल टू 1. तर x इक्वल टू किती येणार 1, x इक्वल टू किती येणार 1, लिहायचं 1. काय नाही, सोपं आहे सगळं. x 0 1 0 ही ऑर्डर पेअर आली. आणि नंतर बघा आता x मायनस वाय इक्वल टू 1, यामध्येच त्यांनी x किती दिलेला आहे बघा, 3 दिलेला आहे. 3 मायनस वाय इक्वल टू 1. 3 इथं मायनस वाय 1, हा 3 इकडे गेल्यावर काय होणार, -3 होणार. तर मायनस वाय इक्वल टू 1 मायनस 3 किती येणार, -2 येणार. हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल झाला. तर y इक्वल टू किती आला बघा 2. y इक्वल टू किती आला 2 इथं. तर मग इथं लिहा y इक्वल टू 2. आणि ऑर्डर पेअर किती भेटले आपल्याला, 3 2 x 3 y 2. आता इथं काय आहे बघा, y -3 दिलेला आहे. आता x मायनस वाय इक्वल टू 1 हेच आहे इक्वेशन. यामध्ये y किती दिलेला आहे -3, x जशाच तसा, हा मायनस जशाच तसा, आणि y किती दिलेला आहे बघा -3. तर मग y च्या जागी -3 पुट करा इक्वल टू 1. हे आहे इथपर्यंत सिंपल आहे. सॉल्व करायचं, आपण हे सॉल्व केलेले आहे. हेच आपण ऍक्टिव्हिटी द्वारे सॉल्व करतोय. आता मायनस मायनस किती येणार, +3 इक्वल टू 1. आता ह्या 3 ला इकडे घेऊन जा, प्लस मध्ये इकडे गेल्यावर काय येणार मायनस मध्ये. x इक्वल टू 1 -3 किती येणार, x इक्वल टू -2. x इक्वल टू -2 ही झाली x ची व्हॅल्यू. आता बघा इथं लिहा -2. किती भेटले ऑर्डर पेअर, -2 -3, -2 -3 ही भेटले ऑर्डर पेअर. झाला का फर्स्ट टेबल कंप्लीट झाला का, सगळ्या व्हॅल्यू भेटल्या. ओके मित्रांनो, चला आता 5x -3y इक्वल टू 1 याचा टेबल आपण कंप्लीट करूया. इथपर्यंत कळालं असेल तर कमेंट मध्ये सांगा, काय डाऊट असेल तो पण कमेंट मध्ये सांगा. नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बघा, आता यामध्ये काय बघा, 5x -3y इक्वल टू 1 हे दिलेलं आहे आपल्याला इक्वेशन. यामध्ये बघा x 2 दिलेला आहे आणि y आपल्याला काढायचा आहे. तर 5, आता इथं असं हे बाउंड्री आखून घेऊ आपण, कारण की हे इकडे वेगळं आहे एक्झाम्पल. 5 इंटू
एक्स किती दिलेला आहे 2 बघा टाका इथं 2 एक्स जागी बाकी जास्त तसं 3y इक्वल टू 1 10 5 इथं किती होणार 5 into 2 किती येणार 10 मायनस 3y इक्वल टू 1 ओके आता इथे किती मायनस 3y इक्वल टू 1 हा 10 इकडे गेल्यावर किती होणार -10 तर -3y इक्वल टू किती येणार 1 -10 किती येणार -9 आता y काढायचा म्हणल्यावर काय होणार y इक्वल टू -9 हे -3 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड मध्ये तर -3 इथं मायनस मायनस कॅन्सल झाला आणि कटला 3 3 9 3 ने भाग गेला सो लिहा y इक्वल टू किती भेटला आपल्याला 3 y इक्वल टू 3 भेटला आपल्याला ओके मित्रांनो चला y इक्वल टू 3 लिहा इथं 3 आणि ऑर्डर पेअर 2 3 काय x2 y3 ही ऑर्डर पेअर xy आता हेच इक्वेशन 5x 3y इक्वल टू 1 यामध्ये y दिलेला आहे त्यांनी 8 चला इथंच लिहून घेऊ आता सेकंड तसंच तसं लिहू आपण 5x हेच इक्वेशन मायनस 3 इंटू y किती दिलेला आहे बघा 8 दिलेला आहे 8 टाका इथं इक्वल टू किती आहे आपला 1 इक्वल टू किती आहे 1 5x मायनस 8 त्रिक 24 मायनस 24 इक्वल टू 1 आता इकडे -24 इकडे गेल्यावर काय होणार तो +24 सो 5x इक्वल टू 1 +24 सॉरी इकडे गेल्यावर काय होणार +24 होणार ना मायनस येतं +24 +1 किती येणार इकडं बघा 25 आणि इथं 5x जसं तसा तर x इक्वल टू 25 अपॉन 5 आता इथं 5 ने भाग जातो 5 सो x किती आला आपला 5 x किती भेटला आपल्याला 5 भेटला ओके तर लिहा x 5 ऑर्डर पेअर किती झाली 5 8 आता यामध्येच बघा -2 आहे काय -2y -2 आहे तर चला 5x जशास तसा -3 काय -3 इंटू -2 y किती आहे -2 इक्वल टू 1 ओके सॉल्व करू आता 5x जशास तसा -3 इंटू -2 किती येणार +6 कारण की 3 इंटू 2 6 मायनस इंटू मायनस प्लस इक्वल टू किती येणार 1 5x बघा 5x इक्वल टू 1 हा 6 इकडे प्लस मध्ये इकडे गेल्यावर काय येणार मायनस मध्ये तर 5x इक्वल टू -5 x इक्वल टू बघा -5 अपॉन 5 हा 5 इथं मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर डिवाइड मध्ये होणार आणि इथं कटणार बघा 5 के 5 आणि हा मायनस x इक्वल टू -1 x इक्वल टू -1 इथं लिहा x इक्वल टू -1 आणि -1 -2 ही ऑर्डर पेअर झाली आता आपल्याकडं काय आता नंतर -4x आहे आपल्याकडं तर काय x ची व्हॅल्यू होती मायनस तर याच इक्वेशन वर टाकायचं 5x - 3y इक्वल टू 1 तर 5 इंटू x किती आपला -4 दिलेला आहे -4 -3y इक्वल टू 1 जसंच तसा आता बघा 5 इंटू 4 किती येणार -20 -3y इक्वल टू 1 जसंच तसा आता -20 इकडे गेल्यावर किती होणार +20 सो -3y इक्वल टू 1 +20 किती येणार -3y इक्वल टू 21 किती येणार 21 आता y काढायचं आहे तर -3 आहे तिकडे गेल्यावर काय होणार डिवाइड मध्ये इकडे मल्टिप्लाय मध्ये सो y इक्वल टू 21 अपॉन -3 किती येणार 3 ने भाग जातो 3 7 7 21 3 7 21 सो आणि हा
वाय आहे इथं किती मायनस आहे, सो लिहा वाय इक्वल टू किती होणार -7 -7 भेटला. लिहा इथं -7 -4 आणि -7 ही झाली ऑर्डर पेअर. अशा प्रकारे आपण दोन्ही पण टेबल कंप्लीट केलेले हे एक्झामला येतात. एक्झामला असंच दिलेलं असतं 2 8 असे दिलेले असते आणि बाकीचं आपल्याला भरायचं असतं, फिल करायचं असतं. ओके मित्रांनो, ऍक्टिव्हिटी पण महत्वाच्या असतात. प्रॅक्टिस सेट आहे महत्वाचा, ऍक्टिव्हिटी पण महत्वाची आहे, प्रॉब्लेम सेट महत्वाचे आहे आणि सॉल्व एक्झाम्पल आहे ना जे पुस्तकातले ते पण इम्पॉर्टंट आहे. टेक्स्ट बुक मधला काना कोपरा महत्वाचा असतो बोर्ड एक्झाम साठी. सर्व सॉल्व करायचं. चला मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये, नेक्स्ट व्हिडिओज मध्ये विथ डिफरंट ऍक्टिव्हिटी. चला.